प्रश्न क्रमांक 1. थर्मामीटरचा शोध कोणत्या देशात लागला? तुमचे पर्याय आहे: 1. अमेरिका, 2. ब्रिटन, 3. जर्मनी, 4. भारत. अचूक पर्याय आहे 3. जर्मनी. प्रश्न क्रमांक 2. रतन टाटा कोणत्या जातीचे होते? तुमचे पर्याय आहेत: 1. राजपूत, 2. पंडित, 3. ब्राह्मण, 4. मराठा. अचूक पर्याय आहे 2. पंडित. प्रश्न क्रमांक 3. भारतातील कोणत्या राज्यात पपईची शेती केली जाते? तुमचे पर्याय आहेत: 1. आंध्र प्रदेश, 2. महाराष्ट्र, 3. गुजरात, 4. हिमाचल प्रदेश. अचूक पर्याय आहे 1. आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. सफेद साप कुठे बघायला मिळतो? तुमचे पर्याय आहेत: 1. ऑस्ट्रेलिया, 2. मलेशिया, 3. इंडोनेशिया, 4. भारत. अचूक पर्याय आहे 4. भारत. प्रश्न क्रमांक 5. जागतिक अपंग दिवस कधी साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत: 1. 3 डिसेंबर, 2. 1 डिसेंबर, 3. 5 नोव्हेंबर, 4. 3 नोव्हेंबर. अचूक पर्याय आहे 1. 3 डिसेंबर. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणत्या राज्यात हिवाळ्यात पाऊस पडतो? तुमचे पर्याय आहेत: 1. मेघालय, 2. उडीसा, 3. केरळ, 4. मणिपूर. अचूक पर्याय आहे 2. उडीसा. प्रश्न क्रमांक 7. कोणता पक्षी सर्वात जास्त अंडी देतो? तुमचे पर्याय आहेत: 1. कबूतर, 2. कावळा, 3. तीतर, 4. शहामृग. अचूक पर्याय आहे 3. तीतर. प्रश्न क्रमांक 8. ब्लड प्रेशर कमी असताना कोणते फळ खावे? तुमचे पर्याय आहेत: 1. मोसंबी, 2. आंबा, 3. अननस, 4. केळी. अचूक पर्याय आहे 4. केळी. प्रश्न क्रमांक 9. स्ट्रॉबेरीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत, 2. चीन, 3. पाकिस्तान, 4. जपान. अचूक पर्याय आहे 2. चीन. प्रश्न क्रमांक 10. मांजर दिवसभरात किती तास झोपते? तुमचे पर्याय आहेत: 1. 12 तास, 2. 15 तास, 3. 16 तास, 4. 18 तास. अचूक पर्याय आहे 3. 16 तास. प्रश्न क्रमांक 11. रोज सुकं खोबरं खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो?
तुमचे पर्याय आहेत: 1 हिमोग्लोबिन, 2 कॅन्सर, 3 हार्ट अटॅक, 4 मूतखडा. अचूक पर्याय आहे 1 हिमोग्लोबिन. प्रश्न क्रमांक 12. हीटरच्या तारा कशापासून बनलेल्या असतात? तुमचे पर्याय आहेत: 1 पितळ, 2 निक्रोम, 3 तांबे, 4 ॲल्युमिनियम. अचूक पर्याय आहे 2 निक्रोम. प्रश्न क्रमांक 13. मुगडाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होता? तुमचे पर्याय आहेत: 1 रक्तदाब, 2 पित्त, 3 डायबिटीज, 4 कॅन्सर. अचूक पर्याय आहे 1 रक्तदाब. प्रश्न क्रमांक 14. भारतातील कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते? तुमचे पर्याय आहेत: 1 महाराष्ट्र, 2 छत्तीसगड, 3 उत्तर प्रदेश, 4 राजस्थान. अचूक पर्याय आहे 4 राजस्थान. पुढील प्रश्न तुमच्यासाठी. भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते? तुमचे पर्याय आहेत: 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 जवाहरलाल नेहरू, 3 अब्दुल कलाम, 4 महात्मा गांधी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.